नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अनलाइक फ्रॅक्शनची बेरीज आणि वजाबाकी बघणार आहोत, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघणार आहोत। याच्या आधी आपण लाइक फ्रॅक्शनची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघितलेली आहे। आता अनलाइक फ्रॅक्शनची बघूया मित्रांनो। पहिल्यांदा ॲडिशन बघू, पुन्हा सबट्रॅक्शन बघू। पहिल्यांदा मित्रांनो एक सांगतो बघा, तुम्हाला लाइक फ्रॅक्शनची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन येते आता, म्हणजे जर त्याचे डिनॉमिनेटर त्याचे छेद समान असतील तर आपण डायरेक्ट अंशांची बेरीज करतो आणि वजाबाकी दिली असेल तर त्यांची वजाबाकी करतो, संपलं। आता याच्यामध्ये आपल्या अनलाइक फ्रॅक्शनमध्ये आपले डिनॉमिनेटर इक्वल नसतात, डिफरंट असतात। मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घेतले, मग लाइक फ्रॅक्शन सारखे आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो। चला मग आता एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो। बघा, पहिलं एक्झाम्पल आहे 2/3 प्लस 3/4। मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत। पहिल्यांदा मग आपण त्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घेऊया। कसे करतो मित्रांनो, आपण 2/3 ला 4 ने मल्टिप्लाय करतो आणि 3/4 ला 3 ने मल्टिप्लाय करतो, बरोबर। चला करूया मग। बघा 2/3 × 4 × 4 किती येईल मित्रांनो, 2 × 4 8, पुन्हा 3 × 4 12, पुन्हा ह्याला एकदा कन्वर्ट करून घेऊ आपण। 3/4 × किती, 3 ने गुणावं लागेल, गुणिले 3 किती मित्रांनो, 3 × 3 9 आणि 4 × 3 12। दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेत का मित्रांनो, आलेत। मग आता आपण ॲडिशन करूया, काही अडचण नाही। बघा 8/12 प्लस 9/12 किती येईल मित्रांनो, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, मग आपण न्यूमरेटरची फक्त ॲडिशन करतो। चला 8 + 9 17 किती, 17/12 म्हणजे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, 17/12 हे आपलं उत्तर आले। त्यानंतर आता मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण। दोन उदाहरणं घेऊया आपण, चला। चला मित्रांनो, आपला मोटिव्ह काय असलं पाहिजे, फक्त त्यांचे छेद समान करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे। आपण बेरीज वजाबाकी पूर्णपणे करू शकतो। बघा इथं मित्रांनो 7 आणि 6 आहे। मित्रांनो आपण 7 ला 6 करू शकत नाही, 6 ला 7 करू शकत नाही, बरोबर आहे। मग सिंपल आपलं काय, 3/6 ला 6 ने गुणायचं, 5/6 ला 7 ने गुणायचं। चला मग किती, 3/7 गुणिले 6 इकडं गुणिले 6, बरोबर किती येईल मित्रांनो, 6 × 18 आणि 7 × 42 कॉमा देऊ मित्रांनो। 5/6 पण आपण सेम करून घेऊया। चला आता इकडं 6 न गुणलंय, आता 7 न गुणावं लागेल। किती येईल मित्रांनो, 5×7 = 35 आणि 6×7 = 42। दोघांचे डिनॉमिनेटर सेम झाले का मित्रांनो। चला मग घेऊया। बघा 18/42 प्लस दिले ना आपल्याला, मग 35/42 किती येईल मित्रांनो, ॲडिशन यांची 8 आणि 5 13, हातच्याला 1 3 आणि 1 4 आणि 1 5, म्हणजे किती झालं मित्रांनो, 53/42 आपलं फायनल आन्सर आलेला आहे। मित्रांनो आता हे पण गणित करूया, हे तुम्ही लिहून घ्या। आता बघा मित्रांनो काय मित्रांनो, आता आपल्याला छेद समान करायचे। आपण दुसऱ्या पण एका पद्धतीने करतो ना, बघा 4 ला 8 करू शकतो आपण, काय अडचण आहे का, मग एकाचेच समान करू ना आपण। इथं कसं होतं, 7 ला मी 6 करू शकत नव्हतो, 6 ला 7 करू शकत नव्हतो, पण इथं मी 4 ला 8 करू शकतो ना। मग 4 ला 8 करायला मला काय लागतं, गुणिले 2 करावं लागतं। मग मी खाली पण गुणिले 2, वरी पण गुणिले 2 करणार। बघा चला 3 × 2/4 × 2 किती येईल मित्रांनो, 3 × 2 6/4 × 2 8। मित्रांनो बघा ह्याचा पण डिनॉमिनेटर 8 आला, याचा पण डिनॉमिनेटर ऑलरेडी 8 आहे, आपण ॲडिशन करूया। चला किती, 6/8 प्लस 5/8 किती येईल मित्रांनो, 6 + 5 11/8, म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं, 11/8। आता मित्रांनो आपण सबट्रॅक्शन शिकूया। सबट्रॅक्शन पण सेम आहे, त्याच पद्धतीने करायचं। काय मित्रांनो बघा, आता 3/4 - 1/2 काय आपल्याला असं गणित दिले। मित्रांनो दोघांचे छेद समान आहेत का, आपण छेद दोन पद्धतीने समान करू शकतो। कोणत्या कोणत्या बघा, चला इकडे जे आपण इकडला छेद उचलायचा ह्याला गुणायचं, इकडला छेद उचलायचा ह्याला गुणायचं, छेद समान होतात। किंवा जर
त्याच्या पाढ्यातील संख्या असेल बघा, 4च्या पाढ्यात 8 आहे, आपण 4ला 8 तयार करू शकतो. तसं दोन्हीपैकी कोणतं करायचं बघा, इथं आपण 2ला 4 करू शकतो का नाही, करू शकतो. मग तसं त्या पद्धतीने करूया. चला, किती 1/2ला आपण 4 करू. 2ला 4 करायचे म्हणलं किती न गुणावं लागेल, 2 न. म्हणजे इथं 2 न गुणलं तर वरी पण 2 न गुणावं लागेल. किती झालं मित्रांनो, बे 1 बे आणि बे 2 4. आता मित्रांनो या 1/2ला आपण कन्वर्ट केलं आपण बघा. आता 3/4ला 3/4 जशाच तसं वजा 2/4 किती येईल मित्रांनो बघा. दोघांचे छेद समान आहेत, आपण हे शिकलेलो आहोत लाईक फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन. बघा 3 मधून 2 गेला, किती उरला 1, म्हणजे 1/4. आपलं उत्तर किती आलं मित्रांनो, 1/4 1/4 आलं. आणखी एक एक्झाम्पल बघूया मित्रांनो. बघा मित्रांनो दोघांचे छेद समान नाही आहेत. आपण आता 8ला 7 करू शकत नाहीत, 7ला 8 करू शकत नाहीत. मग आपली एकदम बेसिक मेथड, ह्याचा छेद उचलायचा ह्यांना गुणायचं, ह्याचा छेद उचलायचा ह्यांना गुणायचं. चला काय 5/8 गुणिले मित्रांनो किती 7 गुणिले 7 किती येईल मित्रांनो, 7×5 35 आणि 8×7 56 कोमा. आता 1/7ला पण करूया, कितीने गुणावं लागेल मित्रांनो, 8ने गुणावं लागेल. हे गुणिले 8 इकडं गुणिले 8 किती येईल मित्रांनो, 8×1 8 7×8 56. मित्रांनो बघा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेत का, 56. चला मग आता आपण सबट्रॅक्शन करूया. काय मित्रांनो, 35/56 वजा 8/56. चला आता मित्रांनो दोघांचं उत्तर काय असेल, 56 तर आपला कॉमन आहे. किती मित्रांनो, 35 मधून 8 गेले, किती उरतात मित्रांनो, 35 मधून 8 गेले 27 उरतात. आपलं फायनल आन्सर काय आलं, 27/56 आलं. आणखी एक उदाहरण घेऊया मित्रांनो आपण. चला बघा मित्रांनो ह्यांचे पण छेद समान नाही आहेत. चला आपण आता छेद समान करून घेऊया. 4ला मी 3 करू शकत नाही, 3ला 4 करू शकत नाही. मग आपल्या बेसिक मेथडनं काय 5/4 इंटू 3/3 किती येईल मित्रांनो, 5×3 15 आणि 4×3 12. पुन्हा कॉमा 1/3ला पण करून घेऊया. इकडं 3 न गुणलंय, आता इकडं 4 न गुणावं लागेल. गुणिले 4 गुणिले 4 किती येईल मित्रांनो, 4×1 4 3×4 12. बघा मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेत का नाही, आलेत. मग आता आपल्याला काय करायची, सबट्रॅक्शन करायची. मग सबट्रॅक्शन करूया. चला 15/12 वजा 4/12 किती येईल मित्रांनो, 15 मधून 4 गेले 11 11/12 म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं, 11/12. अशा प्रकारे मित्रांनो आपण वजाबाकी आणि बेरीज ही अनलाईक फ्रॅक्शनची करू शकतो. यानंतर आपण थेट प्रॉब्लेम सेट घेऊया मित्रांनो. आता प्रॉब्लेम सेट आहे आपला, प्रॉब्लेम सेट 22 आणि त्यातला पहिला प्रश्न आहे ॲडिशन म्हणजे ॲड. चला मग आता आपण बेरीज करूया. इथे तुम्हाला सगळ्यांना, पण आपण आता प्रॉब्लेम सेट सोडून घेऊ. बघा काय म्हणतो मित्रांनो, छेद समान आहेत का नाहीत, म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन आहेत. मग आपण छेद समान करायचं, तुम्हाला 2 पद्धती माहिती आहेत. एक बेसिक मेथड आपली आणि दुसरी काय, इथलं 4ला 8 करू शकतो का, करू शकतो. मग यालाच कन्वर्ट करून घ्या फक्त. चला 3/4ला आपण 8 करायचे. आपलं काय 4ला मला 8 करायचे, कितीने गुणावं लागेल मित्रांनो, 2 न. चला मी 2 न गुणलं, इथं पण 2 न गुणलं, किती होईल मित्रांनो, 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8 झालं 6/8. इकडलं 1/8 आणि इकडलं 6/8. चला बेरीज करूया. 1/8 अधिक 6/8 किती येईल मित्रांनो, बघा 6 आणि 1 7 7/8. आपलं उत्तर किती आलं मित्रांनो, 7/8. पुन्हा आता मित्रांनो इथं पण आपल्याला 7ला 21 करता येतंय, त्याच्यामुळे पूर्ण करत बसायचं नाही बेसिक मेथडनं. 7ला 21 करू, 21 तर आहे ऑलरेडी. चला 3/7ला आपल्याला 21 करायचे. बघा 7ला मला 21 करायचे म्हणलं किती गुणावं लागेल मित्रांनो, 7ला मला 21 करायचे. किती, 7×1 7 7×2 14 7×3 21 म्हणजे मी 3 न गुणणार, बरोबर. 3 न गुणलं किती मित्रांनो, 3×3 9 आणि 7×3 21 आलं 9/21 मित्रांनो. मग चला आता ॲडिशन करून या. 2/21 आणि 3/7चं काय केलं आपण, 9/21. चला 2/21 अधिक 9/21 मित्रांनो किती आलं उत्तर आपलं, बघा दोघांचा छेद समान आहे, आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो. 9 आणि 2 किती मित्रांनो, 11 11/21 आलं का मित्रांनो. फायनल आन्सर काय आलं आपलं, 11/21. पुन्हा आता मित्रांनो इथं बघा, आता इथं आपण 7ला 21 केलं, 4ला 8 केलं. आता इथं 3ला 5 होते का, 5ला 3 होते का, नाही. आपली बेसिक मेथड
चला काय 2/5, मग कितीने गुणायचं मित्रांनो, दुसऱ्या उरलेला जो फ्रॅक्शन आहे त्याच्या छेदाने. चला गुणिले 3, इकडं गुणिले 3, किती येईल मित्रांनो, 2×3=6 आणि 5×3=15. हे झालं 6/15. आता आपल्याला 1/3 ला पण कन्वर्ट करावं लागेल. चला कॉमा 1/3 ला कितीने गुणावं लागेल मित्रांनो, 2/5 ला मी 3 न गुणलंय, 1/3 ला मी 5 न गुणणार. चला गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 5×1=5 आणि खाली 3×5=15. मित्रांनो बघा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेत का नाही, मग आपण आता ॲडिशन करू शकतो, काहीच अडचण नाही. बघा 6/15 अधिक 5/15 किती येईल मित्रांनो, बघा दोघांचा डिनॉमिनेटर कॉमन आहे. 6 अधिक 5 11. किती आलं उत्तर मित्रांनो, 6 अधिक 5 किती आलं, 11/15. आता मित्रांनो चौथं, मी 7 ला 2 करू शकत नाही, 2 ला 7 करू शकत नाही, आपली बेसिक मेथड वापरायची सहज. चला बघा 2/7 गुणिले इकडले 2 उचलायचे गुणिले 2 किती येईल मित्रांनो, 2×2=4, 7×2=14, कॉमा 1/2 गुणिले इकडले 7 उचलायचे गुणिले 7 किती येईल मित्रांनो, 7×1=7, 2×7=14. किती आलं उत्तर मित्रांनो, 4/14, 7/14. यांची ॲडिशन करा. चला 4/14 अधिक 7/14. मित्रांनो दोघांचा डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून मी त्यांच्या न्यूमरेटरची ॲडिशन करणार. 4 अधिक 7 किती मित्रांनो, 11. म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं, 11/14. आता त्याच्यानंतर मित्रांनो आपलं 5वं गणित ॲडिशन मधलं शेवटचं बघा काय, 3/9 3/5. मित्रांनो आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का, नाही आहेत. मग चला आपण सेम करून घेऊया. 9 ला मी 5 करू शकत नाही, 5 ला 9 करू शकत नाही, आपली बेसिक मेथड. चला काय मित्रांनो बघा 3/9 ला मी आता 5 न गुणणार, गुणिले 5 गुणिले 5 किती आलं मित्रांनो, 3×5=15 आणि 9×5=45, कॉमा इकडे 3/5 आहे का, त्याला पण आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. बघा 3/9 ला मी 5 न गुणलं, 3/5 ला मी 9 न गुणणार, किती गुणिले 9 गुणिले 9 किती आलं मित्रांनो, 9×3=27, 5×9=45. मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेत का नाही बघा, 45 चला मग बेरीज करूया. काय 15/45 अधिक 27/45. बघा मित्रांनो बेरीज करूया. चला काय कॉमन डिनॉमिनेटर जसे असतं 45, 7 आणि 5 12, हातच्याला 1, 1 आणि 2, 1 आणि 2 3 आणि 1 4 किती आलं मित्रांनो, 42/45 आपलं उत्तर आलंय. मित्रांनो जरी तुम्ही एवढं लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटणार आहेत, पण आपण आणखी त्यात कॅन्सलेशन करू शकतो का नाही बघा. बघा आता 45 ला 3 न भाग जातो, 42 ला पण 3 न भाग जातो. चला करूया. काय 3×1=3, पुन्हा उरला 1, 3×4=12 आणि इथं 15×3=45 किती आलं उत्तर मित्रांनो, 14/15. हे आपलं रिड्युस्ड फॉर्म आला. तुम्ही हा तरी लिहा किंवा 42/45 तरी लिहा, काही अडचण नाही. आता आपण सबट्रॅक्शन बघूया. क्वेश्चन सेकंड सबट्रॅक्शन दिले. सिंपल आपण बघितले त्याच पद्धतीनं दोघांचे छेद समान करायचे. एन केन प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांचे छेद समान करा. बेसिक मेथडनं करा, नाही आपली इथल्या इथं करा, कोणत्याही पद्धतीने करा, उत्तर बरोबर आहे, मार्क भेटणारच आहेत. मित्रांनो आपलं मार्कासाठी शिकायचं नाही बरं का, आपल्याला गणित जमलं पाहिजे. गणित जमलं मार्क पडतातच, बरोबर. बघा आता काय मित्रांनो पहिली वजाबाकी बघ काय 3/10 - 1/20. मित्रांनो छेद समान आहेत का, नाहीत. आपण छेद समान करून घेऊया. मित्रांनो इथं दिसतंय तुम्हाला 10 ला मी 20 डायरेक्ट करू शकतो, मग ती तिरपा गुणाकार करायची काही गरज आहे का, नाही. चला मग इथं 10 ला 20 करूया. 3/10 बघा आता 10 ला 20 करायचे, किती गुणावं लागेल, 2 न गुणावून. चला 2 न गुणूया, गुणलं 2 किती 3 दूनी 6 आणि 10 दूनी 20. मित्रांनो बघा याचा अपूर्णांक काय आला, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन 6/20 आणि 1/20 तर ऑलरेडी आहे. डायरेक्ट वजाबाकी करूया. काय 6/20 वजा 1/20 किती मित्रांनो बघा दोघांचे छेद समान आहेत, आपल्याला थेट अंशांची वजाबाकी करायची. 6 - 1 किती 5/20. मित्रांनो इथपर्यंत जरी लिहिलं तरी आपलं उत्तर बरोबर आहे, पण आपल्याला सवय लागली पाहिजे, आपण फ्रॅक्शन सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करून लिहिलं पाहिजे. बघा किती मित्रांनो वरी पण 5 न भाग जाते, खाली पण 5 न भाग जाते. 5×1=5, 5×4=20 म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं 1/4. मित्रांनो हे जरी परिचित लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार, पण पुढील आपलं गणित शिकण्यासाठी आपल्याला रिड्युस्ड फॉर्म महत्त्वाचा असतो. मित्रांनो चला आता इथं काय
सेम नाही आहे तर डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. मी 4ला 2 करू शकत नाही किंवा 2ला मी 4 करू शकतो ना, इझिली करू शकतो ना मी. चला तेच करूया. 1/2ला आपण 4 करूया. बघा 2ला 4 करण्यासाठी 2 न गुणावं लागतं, म्हणून वरी पण मी 2 न गुणणार. बे एक बे, बे दुनी 4 आलं का फ्रॅक्शन आपलं 2/4. म्हणजे 1/2च्या ऐवजी आपण आता 2/4 ठेवणार. चला काय 3/4 वजा 2/4. मित्रांनो छेद समान आहेत, आपण डायरेक्ट आता वजाबाकी करूया. छेद समान छेद असल्यावर एकदाच लिहायचा. 3 मधून 2 गेला 1. मित्रांनो फायनल आन्सर किती आलं आपलं 1/4. इथं काटाकाटी होते का नाही होत. पुढे चला मित्रांनो बघा आता इथे 7ला मी 14 करू शकतो, इझिली करू शकतो. 7 गुणिले 2 केलं तर 14 होतं. त्याच्यामुळे बाकी झंझट करायची गरज नाही. डायरेक्ट 2/7ला आपण 14 करण्याचा प्रयत्न करूया. 7 गुणिले 2 खाली 2 तर वरी पण 2. किती 2 दुनी 4 आणि 7 दुनी 14. मित्रांनो किती आलं फ्रॅक्शन 4/14. मग आता 6/14 मधून ह्या 2/7 म्हणजेच 4/14ला आपण वजा करूया. चला 6/14 वजा 4/14 किती येईल मित्रांनो बघा. हे 14ला 14 कॉमन डिनॉमिनेटर. 6 मधून 4 गेले 2 उरले. मित्रांनो हे सुद्धा एवढं उत्तर आपल्याला थांबायला काही अडचण नाही. पण मित्रांनो हे रिड्यूस होते का नाही बघा. चला काय बे एक बे, बे सती 14 म्हणजे किती आलं 1/7. आपलं हे फायनल आन्सर आलेलं आहे बरोबर. त्यानंतर पुढलं बघा मित्रांनो, आता इथं आपण 7ला 14 केलं, 2ला 4 केलं, 10ला 20 केलं. आता इथं 6ला 5 करू शकत नाही मी, 5ला 6 करू शकत नाही. मग काय आपली बेसिक मेथड तिरपा गुणाकार. काय 4/6 गुणिले दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर गुणिले 5 खाली पण गुणिले 5 किती येईल मित्रांनो 4×5 20 6×5 30. बघा मित्रांनो हे पहिल्याचं आलं. आता दुसऱ्याचं करून घेऊया. कॉमा 3/5. आता 3/5ला इकडे 6 न गुणूया. चला 6 न गुणलं किती येईल मित्रांनो 3 सख 18 खाली 5 सख 30. बघा मित्रांनो दोघांचे डिनोमिनेटर सेम आलेले आहेत. आता आपण त्यांची वजाबाकी करूया. वजाबाकी सांगितली आपल्याला काय बघा 20/30 वजा 18/30. मित्रांनो किती येईल उत्तर बघा. हे 30 आपला डिनॉमिनेटर 20 मधून 18 गेले 2 उरतात. हे पण उत्तर तुम्ही लिहिलं तरी चालतंय किंवा ज्याला पुढं रिड्यूस म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म करायचं त्यांनी करा. बघा बे एक बे 15 दुनी 30 किती आलं मित्रांनो 1/15. हे पण उत्तर लिहिलं तर चालतंय. फायनल आन्सर 1/15. आणि शेवटचा आपला प्रॉब्लेम मित्रांनो 2/7 मायनस 1/4. मित्रांनो मी 7ला 4 करू शकत नाही, 4ला 7 करू शकत नाही. पुन्हा आपली बेसिक मेथड. चला मित्रांनो काय पहिल्यांदा 2/7ला आपण 4 न गुणूया. गुणिले 4 इथं गुणिले 4 किती आहे मित्रांनो 2×4 8 आणि 7×4 28. कॉमा पुन्हा मित्रांनो 1/4ला आपण 7 न गुणूया. चला 1/4 गुणिले 7 गुणिले 7 किती येईल मित्रांनो 7×1 7 7×4 28. बघा मित्रांनो दोघांचे छेद समान आलेत. आता आपल्याला वजाबाकी करायला काही हरकत आहे का नाही. चला करूया मग 8/28 वजा 7/28 किती येईल मित्रांनो बघा या 28ला 28 कॉमन डिनॉमिनेटर 8 मधून 7 गेला 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं 1/28. मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 22 संपलेला आहे.